नमस्कार, मी अनुराधा ताटके. शाळा आमची 2 जुलै 1981 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून मी या शाळेत कार्यरत आहे. सुरुवातीला 1 वर्ग, 1 मूल आणि 1 शिक्षक इथून सुरू झालेली शाळा आता खूप मोठ्या वर्ग आणि वर्गखोल्या, मशिनरी आणि शिक्षक भरपूर अशा प्रकारे आता डेव्हलप झालेली आहे. याचा आनंद मला नक्कीच होतोय. सुरुवातीला खूप सर्वे करावा लागला. विद्यार्थ्यांना शाळा माहिती व्हावी म्हणून बाहेर जाऊन, घरोघरी जाऊन, शाळात जाऊन असे विद्यार्थी कुठे आहेत किंवा पालकांमध्ये जागृती करायला लागली की नक्की डेफ म्हणजे काय, कर्णबधीर म्हणजे काय, कर्णबधिरत्व म्हणजे कशा प्रकारचं अपंगत्व असतं हे सांगण्यासाठी सुद्धा जावं लागलं. जागृती करावी लागली, पेपरमध्ये जागृती करावी लागली, बातम्या देऊन किंवा काही उपक्रम हे करून तयार करून ही सगळी जागृती निर्माण करायला लागली. रेडिओवर काही प्रोग्राम अरेंज करून हे पण सांगावं लागलं की कर्णबधिरत्व नक्की कसं असतं आणि इथे शाळा सुरू झाली तर या शाळेत घालणं किती गरजेचं आहे. स्पेशल स्कूलमध्ये ही मुलं गेली तर त्यांची प्रगती कशी होते आणि नॉर्मल स्कूलमध्ये ती प्रगती तशी होऊ शकणार नाही. हे सगळं जे विश्लेषण आहे ते विविध माध्यमांच्या द्वारे म्हणजे वर्तमानपत्र, रेडिओ किंवा मुलाखती अशा तंत्रज्ञानाने डेव्हलप करावं लागलं आणि हळूहळू एक विद्यार्थी होता तिथे 10-12 विद्यार्थी शाळेत यायला लागले. काही वेळा आम्ही होम ट्रेनिंग प्रोग्राम केला म्हणजे घरी जाऊन त्यांना शिकवलं आणि जेव्हा पालकांना कळलं की हे आपलं मूल चांगल्या प्रकारे डेव्हलप होतंय आणि त्याला शाळेची जी गरज आहे, जे घरीच राहते ते अशा प्रकारच्या शाळेत गेलं तर ते चांगलं होणार आहे, तेव्हा मग होम ट्रेनिंग प्रोग्राम 5-6 महिने, वर्षभर राबवल्यानंतर तीच मुलं शाळेत पण यायला लागली. शाळेची संख्या वाढायला लागली. म्हणजे शाळेची संख्या वाढली असं नव्हे तर जेवढे विद्यार्थी कर्णबधीर म्हणून होते त्यांना शाळा मिळाली. आणि दी न्यू एज्युकेशन सोसायटी ज्याचे विभाग असे वेगवेगळे शैक्षणिक आहेत त्याने ही जबाबदारी घेतली आणि 81 मध्ये ही शाळा सुरू झाली. आणि ही जी मुलं घरामध्ये नुसती रिकामी बसत होती ती शाळा मिळाल्यामुळे आनंदाने शिक्षण घेऊ लागली. तेव्हापासूनचा प्रवासाचा विचार केला तर सुरुवातीला ह्या मुलांना काय द्यावं, कसं शिक्षण द्यावं, कारण आम्ही शिकून सगळे जे शिक्षक आलो होतो पहिल्यांदा जशा 1 शिक्षिका होत्या, नंतर मग हळूहळू वाढत गेल्या, मग 5 शिक्षक आम्ही झालो. पण आम्ही जे शिक्षण घेऊन आले ते पुण्यातून किंवा मुंबईतून आम्ही शिकून आलो, पण इथलं लोकेशन वेगळं होतं आणि इथे जे शिक्षण देऊन आम्ही ती मुलं बाहेर पडणार होती 5वी पर्यंत शिक्षण घेऊन वगैरे, तर ती नंतर काय करतील हा विचार आमच्या डोळ्यासमोर होता. त्याच्यामुळे जेव्हा आम्ही शाळा सुरू केली आणि शाळेत शिकवायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीपासूनच संस्थेने किंवा शाळेतल्या शिक्षकांनी असं ठरवलं की ह्या मुलांना जीवनोपयोगी शिक्षण म्हणजेच शिक्षणाबरोबरच अभ्यासक्रमाबरोबरच म्हणजे नॉर्मल मुलांच्या पुस्तकातील अभ्यासक्रमाबरोबरच यांना व्यावसायिक शिक्षण देण्याची गरज आहे आणि ते जेव्हा आम्ही देऊ तेव्हा ही मुलं पूर्णपणे आपल्या पायावर उभं राहू शकतील किंवा स्वयंपूर्ण होऊ शकतील. आणि आजचा शाळेचा प्रवास हा अशाच प्रकारे सुरू आहे आणि खूप असे विद्यार्थी ते बाहेर पडले. 300 विद्यार्थी जवळपास माझे विद्यार्थी इथून बाहेर पडलेले आहेत आणि ते विद्यार्थी आपल्या पायावर स्वयंपूर्ण झालेले आहेत. फक्त इथे जे आम्ही शिकवतो ते शिवण शिकवतो, कॉम्प्युटर आता नवीन आला म्हणून कॉम्प्युटर शिकवतो, विविध हस्तव्यवसाय शिकवतो म्हणजे विविध फुलं तयार करणं, बुके तयार करणं, सुतारकामातले काही वस्तू बनवणं, अशा लोकर काम शिकवणं म्हणजे लोकरीचे सुद्धा विविध प्रकार त्यांना लोकर कामातले शिकवतो. याच्यामुळे असं होतं की ही जेव्हा बाहेर मुलं पडतात तेव्हा त्यांच्याजवळ हे स्किल डेव्हलप झालेलं असतं आणि स्वतःच्या पायावर ते उभं राहू शकतात. याचबरोबर हे सगळं शिकवतो, हे स्किल डेव्हलप करतो, पण त्याचबरोबर त्यांच्याजवळ ही सगळी सर्टिफिकेट्स, कारण शेवटी सर्टिफिकेटना महत्त्व असतं, त्याच्यामुळे ही सगळी सर्टिफिकेट्स त्यांच्याजवळ असतील अशा दृष्टीने ह्या सगळ्या याच्यातली जी परीक्षा आहेत
त्या सगळ्या परीक्षांची तयारी आमच्या इथे करून घेतली जाते आणि त्या मुलांजवळ या म्हणजे ग्रेड परीक्षा, चित्रकला असो, टायपिंग असो, कॉम्प्युटर असो, शिवण डिप्लोमा असो, अशा विविध विषयांची सर्टिफिकेट्स त्यांच्या जवळ असतात आणि ते जेव्हा 8वी होऊन किंवा 10वी होऊन बाहेर पडतात तेव्हा ह्या सर्टिफिकेट्ससह त्यांच्या ती असतात. त्याच्यामुळे कुठेही ती गेली तरी त्यांना अडचण येऊ शकत नाही. 10वीचा अभ्यास सुद्धा आम्ही एक्सटर्नल हे 17 नंबर फॉर्म भरून, बोर्डाकडे 17 नंबर फॉर्म भरून त्यांना बसवतो आणि त्यांचा 10वीचा अभ्यास बाकी नॉर्मल शिक्षक कोणीच करून घेऊ शकत नाही, म्हणून तोही अभ्यास आम्ही आमच्या इथे करून घेतो आणि ते आमचं जादा काम म्हणून असतं. म्हणजे एकदा विद्यार्थी आमच्या शाळेत आल्यानंतर त्याला विविध प्रकारे शिक्षण देणं आणि त्याला कुठलीही अडचण येणार नाही. म्हणजे शिक्षणातच असं नव्हे, स्वतःच्या पायावर उभं राहण्यात, शिक्षणात, आपल्या कुटुंबामध्ये मिसळण्यात, समाजामध्ये मिसळण्यात येणार नाही याची काळजी इथले शिक्षक आम्ही सगळे घेत असतो आणि संस्था याच्यासाठी आम्हाला नेहमीच हे करत असते, मदत करत असते, मार्गदर्शन करत असते. या सगळ्या उपक्रमांसाठी वेगवेगळे उपक्रम जे आम्ही राबवतो ते संस्थेने आम्हाला मार्गदर्शन करून राबवलेले असतात. म्हणजे सुरुवातीला असेल तर पालकांची जागृती होणं गरजेचं असतं. या मुलांना शाळेत पाठवणं, त्या मुलांसाठी जे जे घरी आणि शाळेत होतंय ते करून घेणं किंवा व्यवसायाच्या दृष्टीने त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या कशा करून घेता येतील, त्यांना सपोर्ट कसा देता येईल हे सगळं त्यांना माहिती करून देणं आणि व्यवसायासाठी जे जे म्हणून मुलाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे, शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची जी गरज आहे ते सुद्धा मार्गदर्शन करणं. यानंतर जेव्हा ते व्यवसायातून स्वयंपूर्ण होईल तेव्हा वैवाहिक या कौटुंबिक जबाबदारी पेलण्याच्या दृष्टीने हे विद्यार्थी किंवा हे मूल कसं सक्षम होईल हे सुद्धा आम्ही बघतो. यासाठीचं मार्गदर्शन सुद्धा विद्यालयातून होतं. विद्यालय आणि विद्यार्थी आमचा किंवा मोठं झालेलं एखादं कर्णबधीर मूल यांच्यात एक छान असा दुवा किंवा आमचा संवाद असल्यामुळे एक वेगळं अतूट असं नातं निर्माण झालेलं असतं आणि त्याच्यामुळे कधीही आपल्या जीवनामध्ये ते जेव्हा वाटचाल करत असतात, समाजामध्ये मिसळत असतात, तेव्हा त्यांना जेव्हा प्रश्न उपस्थित होतात ते इथे येतात आणि आपले प्रश्न किंवा आपला आनंद आमच्यामध्ये वाटून घेतात आणि तो जो आनंद असतो तो आम्हाला इथे काम केल्याचा किंवा जॉब सॅटिस्फॅक्शन जे आपण म्हणतो ते मिळतं असं मला वाटतं. धन्यवाद. ही कोण आहे? कोण आहे ही? आई. म्हण जोरात म्हण, आई. सर्वेश काय काय दिसतंय बघ, हे कोण आहे? हा कोण आहे? पोपट. होय ना? ही इथे बघ, हे बघ कोण आहे? हा पालशी. हा कामाला गेले बाबा. हो सर्वेश तू बोल बाबा. बाबा हे बघ, हे कोण आहे? कसं पितय मनीष? कसं पितय दूध? असं पितय? हा असं पितय दूध. इथे ला. नंतर हा कोण आहे? ध्वनीची निर्मिती करायची असेल तर त्याच्यासाठी व्यवसाय मी घेतले. माझ्या वर्गात छोटी छोटी मुलं आहेत, 1 ते 4 ते 5 वर्षाची. तर त्यांना मला हा ध्वनी त्यांच्याकडून काढून घ्यायचा होता. तर त्याच्यासाठी आम्ही सर्वजण म्हणजे आमच्या इथे ह्या शाळेत आम्ही स्पीच घेताना फचे व्यवसाय घेतो. फुंकर मारणे, उदबत्तीला मेणबत्ती विझवणे किंवा फुगा फुगवणे असे आम्ही वेगवेगळे व्यवसाय घेतो आणि त्याची आधी निर्मिती करतो की त्या काढण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग मी शिकवायला गेला. फचे वेगवेगळे शब्द, फचं गाणं, फचा वेगवेगळे व्यवसाय घेतले आणि त्याच्यातून मी त्यांना हा शिकवायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मग मी दृश्य अनुभव दिला त्यांना की तो हाताच्या पाठीमागे की त्यांना फुंकर मारून दाखवली आणि ते फू म्हणताना स्फोटाद्वारे हवा कशी बाहेर पडते ते मी त्यांना दाखवलं. आणि त्याच्यानंतर परत दुसरा व्यवसाय घेतला आणखीन फचा उच्चार करताना की मेणबत्ती विझवून दाखवली. त्यांना फुगा फुगवायला दिला, त्याच्यातून
फू हा शब्द बाहेर पडला. नंतर फुगा फुटला, मग फटकन फुटला, म्हणून फचा एकदम स्फोट झाला जोरात. पाऊस, हा पावसाचं चित्र आहे ना. आता त्यामध्ये काय काय आहे? नदी, हा शब्द आहे. काय आहे? हा नदी. बरोबर. काय आहे? नदी. हा ते बरोबर. हे त्याचं चित्र. नदी. 1 2 3 4 5. विद्यालयामध्ये दरवर्षी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. यामध्ये खेळ, डान्स, नाटक, मानवी मनोरे असे विविध उपक्रम आम्ही शाळेमध्ये घेतो. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय विशेष मुलांच्या मैदानी क्रीडा स्पर्धा होतात. या क्रीडा स्पर्धेमध्ये 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, नंतर लांब उडी, गोळाफेक इत्यादी स्पर्धेमध्ये मुले सहभाग घेतात. व या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे जे पारितोषिक मिळवलेले विद्यार्थी असतात त्यांचा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी सहभाग होतो. त्याचबरोबर राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा मुंबई येथे घेतल्या जातात. या स्पर्धेमध्ये पण मुलांचा सहभाग असतो. जागा अशी घट्ट होती, कुठल्या अशी जागा घेतली नाही तर सगळं म्हणला म्हणजे नाही ते चुकचूक मग सारखं असं आपल्याला द्यायला लागेल. नाव याच्यावर लावायचं, त्याच्यानंतर याच्यात पण वेगळे सगळं. पाहू तरी शरीराच्या आत हा विषय आता शिकवताना आम्ही नेहमी विविध मॉडेल, चित्र आणि माहिती तक्ता यांचा वापर करतो. त्यामध्ये आंतरेंद्रिय, बाह्येंद्रिय यातील यांचा फरक स्पष्ट केला जातो. हे दाखवत असताना शरीराची आपली जेव्हा हालचाल होत असते तेव्हा आंतरेंद्रिय ही जागच्या जागीच राहावी यासाठी शरीराची रचना अशी केलेली आहे की धड आणखीन डोकं यामध्ये ज्या पोकळ जागा निर्माण केलेल्या आहेत त्या विविध पोकळ जागांची नावं त्यांना स्पष्ट करून सांगितली जातात. त्याप्रमाणे त्या पोकळ जागेमध्ये कोणतं कोणतं इंद्रिय बसवलेलं आहे किंवा आहे प्रत्यक्ष आपलं आणि ते काय कार्य करतं याची माहिती दिली जाते. ही जेव्हा माहिती आम्ही देत असतो तेव्हा जेव्हा आम्ही मॉडेल दाखवतो त्यावेळेला आम्ही साईन लँग्वेजने त्या अवयवांचं नाव हे त्यांना सांगत असतो. त्याप्रमाणे त्या इंद्रियाचं काय काम चाललं आहे किंवा ते इंद्रिय आपण वापर करत असताना शरीराची ॲक्च्युअल आपली काय रचना असते ही माहिती स्पष्ट करून सांगितली जाते. त्याच्याप्रमाणे या मुलांना कळण्यासाठी म्हणून माहितीचा तक्ता जो असतो त्याचा वापर केला जातो. शिकवत असताना ग्रुप हिअरिंग एडद्वारे आम्ही त्या मुलांना कानाला यंत्र लावलेली असतात. आमच्या शिक्षकांच्या जवळ स्वतः माईक असतो त्यामुळे आम्ही जी गोष्ट सांगत असतो त्याच्याबरोबर ती जी ऐकत असतात मुलं त्याचप्रमाणे आमचं जे लिप रिडिंग असतं ते लिप रिडिंग आणि त्यांना ऐकू येणारा आवाज याचं ते कन्क्ल्युजन करत असतात की काय बाई बोलतात आहेत आणि त्याबरोबरच आमचं साईन लँग्वेज म्हणजे साईनही चालू असतात. त्यामुळे मी काय गोष्ट दाखवते त्या तक्त्यातली किंवा मॉडेलमधली आणि मी काय बोलते की त्याचप्रमाणे आमचं जे टीचिंग एड आहे त्यामध्ये शब्दचिठ्ठ्या असतात. तर तो प्रॉपर जो इंद्रिय आम्ही दाखवतो तेव्हा आमच्या चेहऱ्यासमोर किंवा ओठांच्या खाली इंद्रियांच्या नावाची शब्दचिठ्ठी आम्ही धरलेली असते. त्यामुळे त्यांना प्रॉपर ते इंद्रिय त्याचं नाव आणि त्याचं कार्य आम्ही काय खुणेने सांगतो याचं आपोआप ज्ञान होतं. रोजच्या अभ्यासाबरोबर मुलांना हस्तकलेचा अभ्यास इथे दाखवला जातो. त्याच्यामध्ये कागदापासून जी फुलं तयार करणे, स्क्रीन प्रिंटिंग आहे, त्यानंतर शिवणकाम आहे, भरतकाम आहे, मातीकाम आहे, जे सहज उपलब्ध होतं याच्यातून त्यांना कलेचं मार्गदर्शन केलं जातं. याच्यामध्ये सुद्धा क्राफ्टची फुलं तयार करताना सर्वप्रथम मुलांना कात्रीने कागद कापता यावा किंवा त्याचे गोळे तयार करता येईल. त्याच्यामध्ये ॲक्युप्रेशर थेरपीचा उपयोग होतो आणि याचा उपयोग पण आपण शिकवताना करतो. फुलं तयार केली तर फुलांचा उपयोग काय होतो? फुलं कटिंग करताना एक चौकोन त्रिकोण गोलाकार आकार मुलांना कट करता येतात आणि त्याच्यातून फुलं तयार करतो. ती ही फुलं परत बाजारात कशी सेल होतात किंवा या फुलांचा उपयोग काय आहे
तर त्याचा सजावटीसाठी कसा उपयोग करून घेता येईल, त्याच्यातून गणित शिकवतो, व्यवहार ज्ञान मुलांना दिलं जातं, या सगळ्याचा वापर आपण त्याच्यात करतो. माझी मुलगी स्वरा अभिजित कीर ही अभ्यंकर मुकबधीर विद्यालयामध्ये आज 1-1.5 वर्ष शिकत आहे. ती जवळजवळ 1-1.5 वर्षाची असताना आम्हाला ती काय ऐकायला येत नाही आहे हे कळलं. त्यानंतर आम्ही अलियावर जेवण बांद्रा येथे ट्रीटमेंट चालू होती 1-1.5 वर्ष. त्यानंतर आम्हाला कळलं की आपल्या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी तशी अभ्यंकर विद्यालय मुकबधीर मुलांसाठी आहे, म्हणून आम्ही या शाळेत तिला टाकली. आता 1-1.5 वर्षामध्ये तिची खूपच प्रगती आहे. शिवाय या शाळेतील ताटके मॅडम, कोळंबेकर मॅडम, इतर शिक्षक वर्ग यांनी खूपच मार्गदर्शन केलं आहे. आणि आम्हाला ते जे ज्या पद्धतीने शिकवतात शाळेत त्या पद्धतीने आम्हाला पण तुम्ही पण असं घ्या असं आम्हाला शाळेत घरी सांगतात घ्यायला ते, त्या पद्धतीने आमचं चालू आहे घरी पण. आणि खूपच प्रोग्रेस आहे, ती खूप बोलते आता. खूपच आम्हाला गायडन्स केलेलं आहे त्यांनी. हा माझा मुलगा अंश प्रल्हाद सुर्वे. याला तिथे वाडियाला घेऊन गेलो. तिथे समजलं त्याला ऐकण्याचा बोलण्याचा प्रॉब्लेम आहे ते. मग आम्ही तिथे त्याची चौकशी केली तिथे की कुठे इथे शाळा आहे. तेव्हा समजलं इथे रत्नागिरी शाळा आहे. आम्ही राहतो जयगडला. मग ते इथे आलो रत्नागिरीत, चौकशी केली तर इथे शाळा आहे. मी इथे शाळेत घातलं त्याला. आता 1.5-2 वर्ष होत आले शाळेत. पण त्याच्यामध्ये सुधारणा चांगली आहे खूप. आई वगैरे काढायला शिकलाय चांगला, बोलतो पण चांगलं व्यवस्थित. आणि तिथे आता जसं वाद्यांचं हे शिकवतात तसं पण तो आता ढोल वगैरे वाजवायला चांगला शिकलाय.